नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकमान्य टिळक पुण्यतिथीवर एक भाषण बघणार आहोत. चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो. आज मी तुमच्या समोर एका महान विचारवंत, कर्तृत्ववान, देशभक्त आणि खऱ्या अर्थाने जनतेचे नेते असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त काही शब्द बोलणार आहे. मला अत्यंत अभिमान वाटतो की आज मी अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलत आहे, ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी ज्वलंत घोषणा करत अखंड भारताला जागं केलं. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. लहानपणापासूनच ते अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ आणि न्यायप्रिय होते. ते म्हणायचे, शिकाल तर टिकाल नि टिकाल तर पुढे जाल. हेच त्यांचं आयुष्याचं तत्त्वज्ञान होतं. त्यांनी केवळ स्वतःच शिकून न थांबता हजारो लोकांना शिकवण्याची जबाबदारीही घेतली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज सुरू केलं, कारण त्यांना वाटत होतं की शिक्षण हीच खरी समाज परिवर्तनाची ताकद आहे. आज आपण जे काही शिकलो, वाचतो, बोलतो, त्यामागे अशाच थोर व्यक्तींचे योगदान आहे. पण टिळक यांचा खरा संघर्ष सुरू झाला जेव्हा इंग्रज सरकारने भारतीयांना दुय्यम वागणूक दिली. टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून इंग्रज सत्तेवर कठोर टीका केली. त्यांचे शब्द तलवारीहूनही तीव्र होते. त्यांनी जनतेला जागं करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सारखे सण सामाजिक पातळीवर आणले, कारण त्यांना माहीत होतं की एकता हेच बळ आहे. मित्रांनो, टिळक फक्त देशासाठी लढणारे नाहीत, तर ते सत्यासाठी झगडणारे योद्धे होते. ते तुरुंगात गेले, पण तिथेही त्यांनी गीता रहस्य लिहून समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला. तर आपण अशा प्रकारे हे एक भाषण बघितलं आहे. तर शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.